नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला एक नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओचा थंबनेल आपण बघितलंच असेल का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला मोठा बदल। नेमकं मोठा बदल कशा प्रकारे आहेत, कशाबद्दल आहात आणि याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर चला की आपण डायरेक्ट जे जी.आर. 6 सप्टेंबर रोजी शासनामार्फत आलेला आहे त्या जी.आरचा डायरेक्ट आपण वाचन करून सगळी योजनेची माहिती आणि झालेल्या बदलबद्दल माहिती घेऊया। आजपर्यंत मिळालेला जे लाभ आहे, जुलै आणि ऑगस्ट या 2 टप्प्यामध्ये महिलांना लाभ मिळालेला आहे, जे या प्रकारे आहे। 1,59,04,787 कोटी रुपयांचा लाभ आत्तापर्यंत लाडकी बहीण यांना मिळालेला आहे, जे की डायरेक्ट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे या शासनाच्या जी.आरनुसार। जे आपण बघू शकतात का आता शेवटचं जे अपडेट आलेली आहे, जे 6 तारखेची जी अपडेट आलेली आहे, 6 तारखेचा जे जी.आर आलेला आहे त्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपण अर्ज करू शकता। म्हणजे नेमकं अर्ज कुठे करायचं, कशा प्रकारे करायचं, आता तर ऑनलाईनची साईट चालू नाही आहे, ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, नेमकं अर्ज कुठे करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत का 30 सप्टेंबरपर्यंत नेमकं अर्ज कुठे करायचा आहे। तर आपण बघूया, आपण डायरेक्ट जी.आरचंच वाचन करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत हे याचं टॉपिक आहे। आज या जी.आरच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत का कशा पद्धतीने बदल या योजनेत करण्यात आलेला आहे। तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, तेव्हाच आपल्याला कळेल का नेमकं जे बदल झालेले आहे ते कशा प्रकारे झालेला आहे, कशाबद्दल झालेला आहे आणि या बदल करण्याचा मागचा उद्देश शासनाचा काय आहे। जे बदल झालेला आहे तर प्रस्तावना याची अशी आहे, राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता येत आहे। तर शासन निर्णय 2/9/2024 माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे। आपण बघू शकतात की जे शासनाने 2/9/2024 ला जे सुरुवात केलं होता, जे निर्णय काढला होता त्याच्यात काही बदल केलेला आहे। त्या या प्रकारे आहेत का सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता शासनाने आता या योजनेला दिलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। म्हणजे 11 अशा शासनाने नेमून दिलेले जे प्राधिकृत व्यक्ती होते त्यांना अर्ज स्वीकारण्याची परवानगी होती। आता त्याच्यात पण बदल करण्यात आलेला आहे। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी सेविका अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी केंद्र याच्यातच फॉर्म भरला जाणार आहे। पुढचे आपण मुद्दे बघून घेऊया। शासन निर्णय जे आहे हे अशा प्रकारे आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भ दिनांक 2/9/2024 रोजी शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत आपण अर्ज करू शकता, ज्याची मान्यता शासनामार्फत आता मिळालेली आहे। तर आपण बघू शकता का 12/7/2024 आणि 25/7/2024 हे जे जी.आर निघाले होते, जे मान्यता देण्यात आली होती, या अशा प्रकारे देण्यात आली होती। ग्रामीण भागातील बालवाडी सेविका म्हणजे बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक CRP म्हणजे जे गाव पातळीवर बचत गटावर काम करणारे जे CRP केडर असतात ते, NULM मध्ये काम करणारे पदाधिकारी, MSRLM महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानांतर्गत जे काम करणारे जे केडर आहे ते मदत करत होते। माविम मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास आले होते। म्हणजे अशा 11 ठिकाणी आपण अर्ज पहिले करत होतो, पण आता कुठेतरी याला ब्रेक लागलेला आहे। हे शासन निर्णयाद्वारे याला कुठेतरी स्टॉप करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णय
अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. म्हणजे वरील जे तुम्ही बघत आहे का आपण बघितलं, बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, NULM, MSRLM, माविम, मदत कक्ष, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू केंद्र, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र, म्हणजे असे 11 ठिकाणी जे आपल्याला मदत केंद्र म्हणून आपल्याला देण्यात आले होते ते कुठेतरी रद्द करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात सेविकामार्फत, म्हणजे अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रामार्फतच अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता कुठेतरी एक ठराविक आपल्याला एक जागा मिळालेली आहे, अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज आपल्याला भरता येणार आहे. अंगणवाडी केंद्र आणि अंगणवाडी सेविका मार्फतच आता यापुढे फॉर्म भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण अशाच प्रकारे आपण जे GRचा अभ्यास करून सर्व माहिती आपल्यासमोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला ही व्हिडिओ आवडला असेल तर खरंच नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही अनेक वेळा आपल्यासाठी असे हेल्पफुल व्हिडिओ आणत असतो. धन्यवाद.